मी 10वी पर्यंत मला पुस्तक वाचायचं असतं याची कल्पना नव्हती. कालपासून आपण वेगवेगळे कार्यक्रम ऐकत आहात, त्याचा आस्वाद घेत आहात. काल सरांनी आमची सविस्तर भूमिका सांगितली. आम्ही विभागीय साहित्य संमेलन असेल, समीक्षा संमेलन असेल, युवा नाट्य संमेलन असेल, साहित्य परिषदेच्या वतीनं आमच्या शाखांच्या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करत असतो. पण हे कार्यक्रम देताना फक्त कार्यक्रमच देत नाही, तर त्यांना एक आर्थिक मदतही आम्ही करत असतो. कारण शाखांच्याकडं अर्थकारण फार कमी आहे. ही शाखा फार नशीबवान आहे, कारण विनय कोरे सरांचा वर्गस्थ या शाखेवर आहे. पण इतर शाखांना तर तीही तरतूद नाही. त्यामुळं साहित्य परिषद त्यांना आर्थिक मदत करत असते. तर त्या मदतीचा एक चेक आता आमचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सर, कार्याध्यक्ष विनोद सर यांच्या हस्ते शाखेचे कार्याध्यक्ष जाधव सर यांच्या हातात आम्ही सुपूर्द करत आहोत. सन्मानित पाहुण्यांनी कृपया व्यासपीठावर कार्यक्रम कालपासून अतिशय चांगले झाले आणि उपस्थितीही चांगली आहे. विद्यार्थ्यांनी ऐकणं हेच खरं म्हणजे अपेक्षित आहे, तर ते तुमचे पूज्य वाटत असतात. मसाप पुणेच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय सुनीलराजे पवार मॅडम याने आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त केले आणि आर्थिक मदतीचे शाखेचे कार्याध्यक्ष मान्य मसाप शाखा वारणानगर परिवाराच्या वतीनं मसाप पुणे यांचे सर्व पदाधिकारी यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा वारणानगर आयोजित संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाची सुरुवात दादासाहेब पुणे साहित्य नगरीमध्ये आपण करत आहोत. या कार्यक्रमामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आदरणीय प्राध्यापक कृष्णात खोलकर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी संवादक आहेत डॉक्टर श्रीकांत पाटील सर, माननीय चंद्रकांत निकाडे सर आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी या साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यार्थी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारणा परिवारातील सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांचं मसाप शाखा वारणानगर परिवाराच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपणा सर्वांचं स्वागत, प्रास्ताविक आणि परिचय करून देण्यासाठी मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्या कार्यवाहक माननीय सौभाग्यवती नसीब रमाबाई मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्वागत प्रस्तावित आणि पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा वारणानगर आयोजित 29व्या विभागीय साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस. या नियोजित कार्यक्रमामध्ये आज प्रकट मुलाखत होणार आहे. तर या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये सर्व सन्माननीय साहित्यिक स्टेजवर उपस्थित ज्यांची आज मुलाखत घेतली जाणार आहे ते प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक कृष्णात खोल, संवादक डॉक्टर श्रीकांत पाटील, माननीय चंद्रकांत निकाडे सर, तसेच इथे समोर उपस्थित महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे प्रमुख कार्यवाहक कार्याध्यक्ष तसेच सोबत सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आणि इथे जमलेले सर्व बालमित्र, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत.
आजच्या मुलाखतीच्या या कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो समोर उपस्थित सर्व बालकांच्यासाठी, सर्व साहित्यिकांच्यासाठी, ज्येष्ठ साहित्यिकांची ओळख करून देणे, त्यांच्या कार्याचा परिचय करून देणे. तर यासाठी या सर्व साहित्यिक जी घडामोड आहे त्याचा इथं ओहापोह जो आहे तो इथं मांडलेला आहे, इथं आपल्यासमोर इथं सादर केला जाणार आहे. मुलाखतीतून आपल्याला या सर्व गोष्टी आपल्यासमोर येतीलच, पण पाहुण्यांची आणि संवादकांची ओळख करून देत असताना सर्वात पहिल्यांदा आज ज्यांची मुलाखत घेतली जाणार आहे ते माननीय प्राध्यापक कृष्णात खोत सर, साहित्य अकादमी प्राप्त. सरांना साहित्य अकादमी लिंगाण या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. अत्यंत मानाचा असा पुरस्कार प्राप्त सर बदलत्या ग्रामीण जीवनाचं वास्तव चित्रण करणारे आणि आपल्या मातीशी इमान राखणारे पन्हाळा तालुक्यातल्या निकमवाडी गावचे सुपुत्र. तर सरांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र नाहीतर आज भारताला झालेली आहे आणि या आपल्या कादंबऱ्या ज्या आहेत, रंगाळ आहे, जनजिंबड आहे, या अशा पद्धतीच्या कादंबऱ्यांचं लेखन करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांची ओळख आहे गावठाणकार. त्यांची गावठाण ही कादंबरी जी आहे तेव्हापासून सरांना गावठाणकार याच उपाधीनं बोलवलं जातं. तर वारणा पंचक्रोशीमध्ये आज सर्वजण इथं आपण सरांच्या मुलाखतीचा आस्वाद घेण्यासाठी इथं जमलेला आहात. संवादक जे आहे, संवादकांच्या मध्ये माननीय निकाळे सर हे मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आहेत आणि सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आहेत. पोवाडे स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत, कथाकथनकार आहेत आणि मुलांच्यामध्ये रमणारे निकाळे सर. त्यांनी जवळजवळ 300 शाळांचा संवाद साधतोय. मी संवादक माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील सर आणि माननीय चंद्रकांत निकाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या मुलाखतीस आपण प्रारंभ करावा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. या प्रकट मुलाखत कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह कार्याध्यक्ष माननीय जोशी सर, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार मॅडम, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सर आणि केंद्रीय निमंत्रक आमच्या शाखेसाठी सतत मार्गदर्शनाचं एक ज्येष्ठ म्हणून पाठीशी राहणारे राजन मुठाणे सर. कालचं सत्र कवितेचं ज्यांनी अतिशय खुमासदारपणे आणि रंगतदारपणे त्याला सुवर्णपंख लावायचं काम केलं ते म्हात्रे सर आहेत. बाल साहित्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं आणि मराठी बालकुमार साहित्य सभेची पताका उंचावायचं काम केलं त्यांपैकी माजी अध्यक्ष गोविंद गोडबोले सर आहेत. आमचे मित्र आणि अध्यक्ष यापूर्वीचे अशोक पाटील सर आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून कार्यवाह म्हणून काम केलेले TR गुरव सर आहेत. पुरस्कारार्थीमध्ये शिवाजी शिंदे सर आहेत. त्याचबरोबर या उपक्रमासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्यासाठी सातत्यानं कार्यरत असणारे घुगरे सर, आमच्या शाखेचे कार्याध्यक्ष KG जाधव सर, विविध शाळांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक, साहित्यिक मित्र, बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्र हो. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या उक्तीला अनुसरून यावर्षी दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आणि वारणा परिसरातील, वारणा कार्यक्षेत्रातील एका छोट्याशा गावातील मोठ्या लेखकाला मिळाला आणि ते लेखक म्हणजे माननीय प्राध्यापक कृष्णात खोत सर. मी पुन्हा त्यांचं एकदा स्वागत करतो. मुलाखत साहित्यिक
आणि मुलं दोन्ही समोर ठेवून आम्ही सुरुवात करणार आहोत. त्यांच्या कादंबऱ्यांचा विषय आणि नावं सांगितलेले आहेत परिचय देताना, पण मी एक छोटंसं त्याच्याबद्दलचं कोटेशन करतो की माणसाचा परीघ, व्यक्तिमत्वाचा परीघ जसा जसा मोठा होत जातो तसा तसा त्याच्या अनुभवाचा आणि लेखनाचा अवकाश पण मोठा होत जातो. आणि त्याच पद्धतीनं खोत सरांनी आपली गावठाण कादंबरी खेड्यातल्या, ग्रामीण भागातल्या एका स्त्रीची, एका मुलीची, एका तरुणीची विवंचना स्पष्ट करण्यासाठी मांडलेला होता. त्यानंतर त्यांचा परीघ थोडा वाढत गेला. मग थोडंसं गावातील सामाजिक वातावरणाशी संबंधित, मग राजकीय वातावरणाशी संबंधित, त्यानंतर शिक्षणाशी संबंधित आणि माणसांच्या समाजाच्या बरोबरीनंच या पर्यावरणाचा घटक म्हणून असलेले इतर जे घटक आहेत, मग त्याच्यामध्ये स्थळं असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, यांच्या अवकाशासह एका वेगळ्या पद्धतीनं त्यांनी रिंगाण या कादंबरीमध्ये जो कॅनव्हास रंगवलेला आहे अतिशय अप्रतिम झाला आहे. आणि म्हणूनच कदाचित त्या कादंबरीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, त्याचं ते वळण आहे या कादंबरीला दिलेलं त्यांनी, कादंबरी क्षेत्राला, आणि त्यांना तो पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी सरांना एक प्रश्न विचारतो. त्यांचं लेखन मी जवळून बघितलेलं, लेखन प्रक्रियासुद्धा जवळून बघितलेली आहे. ज्याला म्हणतात की घासून पुसून चकचकीत करूनच लोकांच्या समोर एखादी वस्तू प्रदर्शनासाठी मांडायची, तशी त्यांची पद्धत आहे. तर हे कादंबरीचं लेखन होत असताना सरांना मी एक छोटासा प्रश्न विचारतो की तुम्हाला काही अशी स्वप्न होती का की ही कादंबरी नक्की राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या कौतुकास पात्र ठरेल असं वाटत होतं का? नमस्कार. निकाडे सर, डॉक्टर श्रीकांत पाटील, सभागृहामध्ये अनेक मान्यवर आहेत, त्यांची नावं घेण्यामध्ये मी वेळ दौडत नाही. विशेषतः विद्यार्थी आणि मला वाटतं मिलिटरीतले सगळे विद्यार्थी, मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी, म्हणजे खरं तर कलेच्या शाखेतल्या लोकांनी हे सगळं ऐकावं असं असताना आपण सैनिकांना ऐकू पाहतोय, हे चांगलं लक्षण आहे आपल्या समाजाचं. असं मला वाटतं की ही चांगली सुरुवात आहे. का असे ना का वारणानगरपासून सुरुवात होते आहे. मुठाने सर काय निराश व्हायची गरज नाही, किमान सैनिक तरी आपलं ऐकतील. आता एक गोष्ट आपण सातत्यानं लक्षात ठेवूया. मी 10वीपर्यंत मला पुस्तक वाचायचं असतं याची कल्पना नव्हती. म्हणजे मी पहिलीपासून 10वीपर्यंत गावामध्ये 4थीपर्यंतची शाळा, आणि 4थीपर्यंतची शाळा असल्यामुळं 5वीला मी पन्हाळगडावर जात होतो. मग त्या पन्हाळगडावर पाय वाटेनं आम्ही जात असताना जे काही धंदे ह्या अर्थानं म्हणतोय बरं का, तर धंदा म्हटलं की परत त्याला वेगळा अर्थ लावाल. धंदा म्हणजे एकच लक्षात येतो आपल्याला, अनेक धंदे करावे लागतात. सगळे पाठीमागच्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय की 10वीपर्यंत मी भास्कर चंदन शिवांची कथा आहे किंवा व्यंकटेश माडगुळकरांची कथा आहे किंवा एक पाठ आहे, आणि हे माडगुळकरांचं अखंड पुस्तक बाबा असतं, किंवा भालेरावांची कविता आहे किंवा कुठल्या तरी कवीची कविता आहे आणि त्याचा एक कविता संग्रह असतो, याची कल्पना मला 10वीपर्यंत नव्हती. किंबहुना शिक्षकांनीही दिली नसावी असं मला वाटते. ग्रंथालय असतं ही गोष्ट माहीत नव्हती. त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारता तो शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे आजचा प्रश्न आहे. आता ते माझ्या कादंबरीमध्ये मी भूतकाळात जातो आणि वर्तमान काळात येतो, आणि वर्तमान काळातून भूतकाळात जातो, म्हणजे वीण घातली जाती, वेणी अशी तिपट बांधली जाते, आणि मग ती एक निवेदनाची शैली लेखक उभा करतो. वर्तमान, भविष्यकाळ आणि भूतकाळ एकत्र काळाचं भान लेखकाला असावं लागतं. ते ज्या लेखकाला भान आहे त्या लेखकाची कलाकृती वाचायला आश्वासक असते, ती कुठेतरी खोलवर जाते. नाहीतर काठावरनं नेहमी आपण फिरत जातो आणि पाण्यात
पावणाऱ्या माणसांचं लिहितो, मला पाणीच लागत नाही. असं खूप आपल्याकडे पुस्तकं येतात. मला हे पुस्तक वाचायचं कधी कळालं? मी ज्यावेळी नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर कळे विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या असणाऱ्या शाळेमध्ये जे ग्रंथालय मी बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे इतकी पुस्तकं असू शकतात. आणि मग मी वाचत गेलो आणि वाचल्यानंतर लक्षात आलं आपण आपले अनुभव देखील अशा पद्धतीनं लिहू शकतो, लिहून पाहू शकतो. आणि मी पहिली कादंबरी गावठाण त्यातून लिहिली आणि ती गावठाण कादंबरी मौजच्या दिवाळी अंकात आली. मला मौज प्रकाशन संस्थेविषयी काहीही माहीत नव्हतं. साहित्य संमेलनाविषयी, लहानसहान साहित्य संमेलनाविषयी माझ्या मनामध्ये कोपऱ्यामध्ये जोशी सर एक आदर का आहे, कारण मी औदुंबरच्या साहित्य संमेलनाला असाच पाठीमागं जाऊन बसलो होतो शिक्षक असताना. आणि तिथं श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मौजेचे संपादक. आता संपादक काय असतात म्हात्रे सर हेही मला माहीत नव्हतं, म्हणजे ही वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला मी. आणि ते त्यांचा महाराष्ट्र फाउंडेशनच्या कोरडी भिक्षेला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचा सत्कार हातकणंगले सर यांच्या सगळ्यांच्या हस्ते होता. आणि माझ्याकडं मी म्हणालो की या माणसाला आपण भेटायला पाहिजे आणि आपण जे लिहिलेलं आहे ते ह्या माणसाला सांगायला पाहिजे. आणि संजय भागवत तिथं आले होते आणि पुस्तक घेताना त्यांची कोरडी भिक्षा घेतली. आणि कुणाचं? हे मौज प्रकाशनचं आहे. आणि मौज प्रकाशनचं आहे म्हटल्यानंतर ते प्रकाशक पण आल्या, त्या दुकानदारानं मला सांगितलं. म्हणून मी पुस्तक विकणाऱ्याला देखील अतिशय सन्मानानं वागणूक देतो, कारण तो माणूस महत्त्वाचा आहे आमच्या दृष्टिकोनात. काय आणि ते विचारल्यानंतर त्यांनी लांबून दाखवलं ते संजय भागवत आहेत. संजय भागवतांना भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ते श्रीनिवास कुलकर्णी बघतायत. मग मी श्रीनिवास कुलकर्णीला भेटलो. कार्यक्रम झाल्यानंतर मला म्हणले तुम्ही निवांतपणे ह्या कार्यक्रमात काय बोलू नका, तुमचं जे काय असेल ते कराडला मी पत्ता देतो. त्यांच्या सुंदर अक्षरात त्यांनी पत्ता मला दिला आणि तो पत्ता घेऊन त्यावेळेला लँडलाईन वगैरे काय फोन नव्हते. ही 2000ची गोष्ट आहे, 1999ची गोष्ट आहे. त्यावेळेला मी तो पत्ता घेऊन त्या कोयना त्यांच्या वसाहतीमध्ये त्यांचं घर आहे. त्यावेळी श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं एकही पुस्तक जोशी सर मी वाचलेलं नव्हतं. त्यामुळं माझ्याकडं कितीही नवीन माणूस आणि माझं काही वाचलं नसलं आणि इथून पुढेही वाचलं नसलं तरी मला राग येत नाही कुणाचा. का राग येत नाही? आपणही अशाच पद्धतीनं वाढत गेलो आहे, त्यामुळं राग यायची गरज नाही आपल्याला. आणि मग त्यांना त्या ठिकाणी ते स्क्रिप्ट घेऊन गेलो होतो आणि ते स्टँडवरती वाट बघत बसलेले होते. आणि तिथून मग घरी नेलं आणि त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की हा एक लेखक आहे. अरे मी म्हटलं वाचायच्या अगोदर लेखक कुठला? आणि ते वाचल्यानंतर महिन्याभरात त्यांनी फोन केला आणि दिवाळी अंकामध्ये तुमची ही आमची कादंबरी आम्ही घेतोय सांगितलं. आणि त्यानंतर अंकात आल्यानंतर मला जे महाराष्ट्रातल्या ज्यांचं मी साहित्य वाचत होतो, आनंद यादवांचा फोन येतोय, महद हातकणंगलेकरांचा फोन येतोय, चंदन शिवांचा फोन येतोय, गौस सरांचा फोन येतोय, नेमाडे सरांचा फोन असंख्य असे फोन मला आले लँडलाईनवर. आणि मग म्हटलं अरे आपण काहीतरी काम केलंय बाबा काहीतरी. ज्या माणसाला वाचायचं माहीत नव्हतं त्या माणसानं ग्रंथालयात गेल्यानंतर वाचल्यानंतर लक्षात आलं की माझेही अनुभव मांडू शकतो. मी शाळेच्या बाहेर जेवढं शिकलोय तेवढं शाळेत शिकलेलं नाही म्हणतो मी नेहमी. माणूस शाळेच्या बाहेर खूप शिकतो. शाळेच्या बाहेर ज्याला शिकायला संधी मिळते ती भाग्यवान पिढी. आत्ताची पिढी भाग्यवान नाही असं मला वाटतं, कारण त्यांचे आई वडील हे त्यांची कस्टडी आहे. ती कस्टडी जोपर्यंत मोडत नाही तोपर्यंत त्या मुलांचं भाग्य उजळ होऊ शकत नाही. माझ्या आईला माझ्या वडिलांना शिक्षणाचं काहीच माहीत नव्हतं. 9वी माझा नंबर आला, नंतर वडिलांनी विचारलं पास झालायस का? मी म्हणतो मला त्यावेळेला वाईट वाटलं असेल, पण ते होतं म्हणूनच मला काय विचारलं नसेल त्याने. आत्ता ही पाठीमागच्या मुलांचं असणारे मी चेहरे बघितले, अतिशय हिंस्र चेहरे करत निघालोय आपण.
माणसाची हिंस्रता ही आपण वाढवत निघालो आहे. समाजाचं डोकं असतं ना, पूर्वी लोकमान्य टिळकांनी एक विधान केलं तर सरकारचं डोकं ठिकाण्यावर नाही. आता उलट आहे, सरकार आपलं डोकं ठिकाण्यावर ठेवत नाही. आणि डोकं ठिकाणावर न करण्याचं मगाशी कुणीतरी सांगितलं अभिजात भाषेचं निवेदकाने. म्हात्रे सरांना माहीत आहे, मुंबईतल्या महानगरपालिकेच्या 110 शाळा मराठी माध्यमाच्या बंद पडल्या. कोणी बंद पाडल्या? एका सेकंदात इंग्रजी मीडियमच्या शाळेला परवानगी मिळते आणि मराठी मीडियमची शाळा घ्यायसाठी काही वर्षे लागतात. इथं कुऱ्हाडी सर संस्थापक आहे, तिथं त्यांना माहीत असेल काय काय अवस्था असते शाळा चालवणं आणि शिक्षण व्यवस्था चालवणं. माळीसर इथं आलेले आहेत, त्यांना माहीत आहे ही सगळं काय करतायत. हे सगळं मराठी माध्यम मोडून टाकायचं आहे. आणि त्यात ही जोशी सर तुम्ही अशी वात तेवत ठेवताय. खरं धन्यवाद आहे बाबा तुम्हा लोकांना की अशा पद्धतीचं कोपऱ्यात कुठंतरी दिवे लावायचं आपण काम करतो. ही ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. मला बोलवल्यापेक्षा तुम्ही हे काम करता याबद्दल धन्यवाद देतो. मला बोलवायचा प्रश्नच नाही त्यामध्ये. ठीक आहे. नाही, मुख्य प्रश्न तेच सांगतो की या पुरस्कार मिळण्यासाठी कुणी लिहू नये. जसं अक्षर सुधारासाठी कविता लिहू नये असं कवी म्हणतात ना, तसं पुरस्कार मिळण्यासाठी लिहू नये. मला ज्या माणसाला पुस्तक प्रकाशन संस्था माहीत नव्हती, पुस्तक कसं असतं ग्रंथालय माहीत नव्हतं, त्या माणसाला पुरस्कार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर आलेल्या गोष्टी आहेत. ह्या नंतर गोष्टी येतात. आणि आपल्याकडं काय होतं की अलीकडच्या त्या माध्यमामुळं असेल, मी एका कादंबरीवर 10 वर्ष काम करतोय. 10 वर्ष काम करतोय मी. म्हणजे 2012ला काळ्या माळ्या मी लिहिलेली कादंबरी 2024च्या जूनमध्ये प्रकाशित झाली. कधीही माझी आता 5 पुस्तकं मौजकडं आणि पॉप्युलरकडं 5 पुस्तकं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. 6-7 वर्ष आहेत. मी एकदा सिंगलही फोन त्यांना करत नाही. पाहिजे तर संपादकांना विचारा. मी आता हे सगळी जबाबदार माणसं समोर आहेत म्हणून सांगतोय. कधीच विचारत नाही मी त्यांना आपलं काम थांबलंय का, प्रसिद्धी व्हायची घाई काय, नाही छापून आलं तर काय काय काही बिघडत नाही. त्यामुळं काही बिघडत नाही. आपल्याला वाटतंय ते काही बिघडत नाही. त्यामुळं ही गोष्ट पुरस्कार मिळण्यासाठी वगैरे हे नंतर आलेल्या गोष्टी असतात. ते म्हणजे अरुण काळेंचा एक कविता संग्रहाचं नावच आहे नंतर आलेले लोक. बरोबर ना? नमस्कार सर, माझा एक आपल्याला असा प्रश्न आहे की विद्यालयीन जीवनामध्ये आपण काहीही वाचलेलं नव्हतं आणि अध्यापन क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदा आपण मौजच्या प्रकाशकांना भेटला, आपण लिहिते झाला आणि आपलं साहित्य त्यांनी स्वीकारलं. आपली ग्रंथालयाशी ओळख झाली, तिथल्या कपाटांनी आपल्याला खुणावलं. मला आपल्याला असं विचारायचं आहे की तुम्ही स्वतंत्र लेखन करत होता, पण त्या काळामध्ये तुम्ही जे वाचलं त्यापैकी कोणत्या लेखकांचा प्रभाव हा तुमच्यावरती पडला? काय होतं की आपण ज्या पर्यावरणात वाढतो, जे माझं पर्यावरण आहे म्हणजे हे खेड्यातल्या जगण्याचं सगळं पर्यावरण माझा भोवताल आहे, त्या भोवतालाबद्दलचं मला जास्तीत जास्त वाचायला आवडत होतं. म्हणजे विशेषतः खेड्यापाड्यातल्याबद्दल जी लोक लिहित होत्या त्या सगळ्यांचं मी वाचत होतो. आणि हे सगळ्यांचं वाचत असताना असं वाटायला लागलं की माझ्या जवळचं काहीतरी हे सांगतायत. आणि त्यामुळं त्यांचा प्रभाव माझ्यावर असणं साहजिक आहे, त्या सगळ्या लोकांचा प्रभाव असणं साहजिक आहे. आणि हे सगळे लोक अशा असंख्य नावं सांगता येतील मला. पण होतं काय की जरी हा प्रभाव असला तरी देखील तुम्हाला स्वतंत्र असं एक झाड लावावं लागतं. कुठल्या तरी झाडाचं तुम्ही बीज घेता, पण स्वतंत्र झाड तुम्हाला वाढवावं लागतं. ते बी पेरावं लागतं तुम्हाला. आणि ते बी पेरल्यानंतर त्याची निगा करायचं काम करणं सुचत नाही असा ह्या सभागृहात कुठलाच माणूस नाही.
या क्षणाला देखील मी बोलत असताना देखील काहीतरी सुचतं. सुचत नाही असं नाही, सुचलेलं काय निवडतोय हिथं लेखक जागा होतो, हिथं कवी जागा होतो. म्हणून लेखकाचा सण आणि उत्सव कुठला? सुचणं हा सण आहे आणि त्याचं लिहिणं, त्या साधना करतो, बसतो खोलीमध्ये, तो त्याचा उत्सव असतो. त्यामुळं त्याला वेगळ्या उत्सवाला आणि वेगळ्या सणाला जायची गरज नाही. त्याचा सण आणि उत्सव हा त्याच्याजवळ आहे. त्यामुळं तुकाराम कुठं बाहेर गेला नव्हता सगळं करायला, देव सोडली नव्हती. तरीही तुकाराम जगविख्यात कवी आहे. आणि मानणं न मानणं हा भाग वेगळा आहे. परत ग्रेसचं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ग्रेसच्या ललित निबंधामध्ये एक ओळ आहे, तुकाराम मोठा कवी होता पण मी त्याला मानत नाही. मला धक्का बसला ही पहिली ओळ वाचताना, आणि त्या पुढचं विधान वाचल्यानंतर मी जागेवर आलो. त्यामुळं तुकारामाचं काही बिघडत नाही असं ग्रेस म्हणतात. तसं कोण मानतंय वगैरे ह्याच्यामध्ये नाही, मला किती आत ते शिरतंय माझ्या. म्हणजे गेब्रू का गेगिओ नावाचा एक, मला वाटतं तो लेखक, ते एक पात्र आहे, ते लेखकच आहे. तो मला निश्चित तिची हे आठवे ना आता, पण तो असं म्हणतो की मी विहिरीमध्ये डुबकी मारल्यानंतर विहिरीतल्या डुबकीमध्ये पाणी न लागता देखील मी आंघोळ केली असं वाटतं लेखकाला. त्यावेळी तो लेखक सगळं विहिरीचा तळ गाठू शकतो. हे विहिरीचा तळ गाठायचं का पृष्ठभागावर नुसतं तरंगायचं? पृष्ठभागावर तरंगून आपल्याला खाल काय तळातलं दिसणार नाही. मग पृष्ठभागावर तरंगणारे लेखक खूप आहेत, कवी खूप आहेत. आत खोल कोण जाते त्यासाठी साधना आहे, ती साधना करणं गरजेचं आहे. मी ह्या सगळ्यांचं वाचत असताना कोण खोलवर गेलाय बाबा ते शोधत होतो, आणि मग ती लोक माझ्या जवळ यायला लागलीत असं म्हणतो. ही गोष्ट नवीन लेखकानं कुठल्याही करावी अशी मला वाटते, आणि मी नवीन लिहित असताना देखील करावी हेही मी खुणगाड बांधून आहे आजही. म्हणजे मी प्रत्येक लेखन करत असताना मी नवोदित असतो हे मी विसरत नाही. म्हणजे काय मी जुना झालोय, ज्येष्ठ झालोय हे तुमच्या बाकीच्या म्हणणाऱ्यांच्या दृष्टीनं ठीक आहे, पण मी नवीन विषय ज्यावेळी हाताळेल त्यावेळी मी नवोदित आहे, आणि मी नवोदितच असलं पाहिजे. तर मला रसरशीत काहीतरी सापडेल, तरच माझ्याकडे डेटा गोळा होईल, नाही तर गोळाच होणार नाही ना. कसा डेटा गोळा होईल? त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण. आणि हे तळापर्यंत घुसायचं काम त्या लेखकाने काय काय मांडून ठेवले. आपण फार कमी कष्ट घेतो, याच्यावर माझा विश्वास आहे माझ्यावर. म्हणजे मी अजून फार कमी कष्ट घेतो या बाबतीत असं मला वाटतं नेहमी. लेखक सतत टवटवीत असला पाहिजे, अतिशय चांगलं विधान तुम्ही केलेलं आहे. आणि प्रत्येक कलाकृतीकडं नवनव्या त्यानं नव्या दमानं, नव्या ताजेतवाण्यापणानं, नव्या टवटवीतपणानंच पाहिलं पाहिजे आणि लेखन सुरुवात केली पाहिजे. तुमच्या लेखनाचा अवकाश मी मगाशी म्हटलं तसा वाढत चाललेला आहे. बासी मर्डेकर यांच्या पाणीपासून ते अगदी काल आपल्या आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले माननीय विश्वास पाटील सर यांच्या झाडाझडतीपर्यंत 5 ते 6 लेखकांनी विषय हाताळलेला होता की या धरणग्रस्तांच्या बाबतीतला. पण ते विषय आणि सरांचा विषय, सरांनी रिंगाणमध्ये जो मांडलेला आहे तोच आहे विषय, पण त्यातला कॅनव्हास त्यातली पृष्ठभूमी वेगळी आहे, त्यातली पात्र वेगळी आहेत, त्यातली अनुभूती वेगळी आहे, आणि सरांच्या रिंगाणमधली अनुभूती वेगळी आहे. त्या अनुभूतीचं वेगळेपण सरांनी मुलांसाठी सांगावं. हे खरं आहे. आपल्याकडं होतं काय, जरा मुलं बसू द्यात का ते? बसू देत. हां, हॅलो. मसाप शाखा वारणानगर या शाखेच्या स्थापनेपासून ते आजच्या या संमेलनापर्यंत
आम्हाला फार मोठं पाठबळ देणारे केंद्रीय नियमनंत्रक माननीय राजन मुठारे सर यांचंही आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो आहे. त्याचबरोबर माननीय कुराडे सर, माननीय JP माळी सर, माननीय प्रीती शिंदे मॅडम, माननीय डॉक्टर सूरज चौगुले सर, माननीय DS घुगरे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मसाप शाखा वारणा परिसराच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. हां, ठीक आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला रिंगांबद्दल, मी रिंगांची निर्मिती प्रक्रिया प्रतिष्ठानच्या अंकामध्ये एक सविस्तर लिहिलेली आहे. काय होतं की आपल्याकडं काय आहे की बैलावरती अनेक कविता लिहिलेल्या आहेत लोकांनी, धरणग्रस्तांच्यावरती अनेक कादंबऱ्या आलेल्या आहेत, धरणग्रस्तांच्यावरती अनेक कविता आलेल्या आहेत. मी मगाशी म्हणालो की तुम्हाला सुचतं प्रत्येकाला, पण त्यातलं मी काय निवडते तिथं लेखक जागा होतो. हे जे विधान मी केले त्या विधानाला मी पुढे घेऊन जाणार आहे. कारण काय होतं, ही जी यातली जी म्हैस आहे ती एक मिथक आहे, लक्षात ठेवा. ते एक मिथक आहे. ते मुलांना फारसं लक्षात येणार नाही, पण काही इथले लिहिणारी आणि वाचणारी लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल ते. ही म्हैस नाही आहे फक्त, म्हैस इथला निसर्ग आहे. ही जी म्हैस आहे इथलं पर्यावरण आहे. आणि देवापा फक्त देवापा नाही, देवापा म्हणजे आपण सगळे आहोत. देवापा एक आहे, तो एक नाही आहे. तो देवापा म्हणजे आपण सगळे आहोत. या निसर्गाच्या विरोधात ज्या ज्या वेळी लढू त्या त्यावेळी आपला देवापा होणार आहे. लेखक अस्वस्थ होतो म्हणजे काय, एक लक्षात घ्या की मी आता येताना वाघबिलच्या घाटामध्ये गाडी मला 10 मिनिटं थांबवावी लागली. का थांबवली विचारल्यानंतर त्या डोंगरामध्ये सुरुंग घेतला जात होता. लेखक म्हणून मला तो सुरुंग त्या डोंगराला नाही लागलेला, इथल्या मानव जातीला सुरुंग लागला असं वाटतं. इथं ही इतकं सोपं नाही घेण्यासारखं. आपण निसर्गाला गृहीत धरून चाललोय. तो निसर्ग आपल्याला जर कदाचित उद्या, आणि ती जी लक्षणं सांगतोय, परवाच पाऊस झालाय, काल रात्री पाऊस झालाय, थंडीचे दिवस आहेत, हे सगळं आपण गृहीत धरून चाललोय. निसर्गानं आपल्याला गृहीत धरलं तर आपली जागा या पृथ्वी तलावरची नष्ट होणार आहे. रिंगाण ही फक्त ती धरणग्रस्तांची नाही आहे. रिंगाणला हे वेगळं वलय आहे. मग काय करावं लागलं मानव जातीला, त्याचं जे ब्लर्ब आहे ते ब्लर्ब लक्षात घ्यायचं तुम्ही. त्या ब्लर्बवर लिहिले डॉक्टर आनंद जोशी जे आहेत ते पारंपरिक अर्थानं आपल्या मराठीचे सो कॉल्ड PhD झालेले माळीसर नाहीत, ते न्यूरोसर्जन आहेत. तो साहित्याचा माणूस नाही, पण साहित्याबद्दल अतिशय चांगली जाण असणारा माणूस आहे. त्यांनी मला त्याच्यावर 10 पानाचं पत्र लिहून पाठवलेलं होतं. ते स्क्रिप्ट येशू पाटलाकडून तिने वाचायला घेतलेलं होतं आणि त्यांनी मला पत्र पाठवलं होतं 10 पानाचं. आणि मी म्हणालो, अरे हा माणसाला माझं काय असं ते लेखन कळाले.
आणि मग त्यांनी सांगितलं त्याच वेळी ते मेंदूच्या बद्दलचा अभ्यास करत होते. सुबोध जावडेकर आणि आनंद जोशींनी मेंदूच्या मनात नावाचं राजहंस पुस्तक काढले. त्याच्यामध्ये पान नंबर 47-48 वर या कादंबरीच्या संदर्भात एक पान त्यांच्या संशोधनासाठी उपयोगी पडेल म्हणून घेतले. मलाही धक्का बसला. तिने काय म्हटलंय की जशी ही म्हैस आहे, मला सुचली कादंबरी म्हात्रे सर कधी मी त्या धरणग्रस्तांच्या ह्याच्यामध्ये किंवा धरणावर फिरायला जात असताना म्हैशी बघितल्या मी, आणि त्याच्यावर मी लहानपणापासून जनावरांच्यात वावरलेलो आहे. मी म्हैशी राखलेली आहेत आणि त्यांच्यावर वितभर केस कशी काय उगवली. तिथल्या एका माणसाला विचारलं तर ते म्हणाले की हे जंगली झालेले आहेत, रानटी झालेले आहेत. हा लगेच लक्षात, म्हणजे मी म्हणलं की हे पाळीव होते ते जंगली होणं, हा रिव्हर्स घेर टाकणं, हे पाठीमागं जाणं. मी म्हणलं ही गोष्टच भन्नाट आहे. ही 2003ची गोष्ट. त्याच्या अगोदर मी तिथं काम करत होतो. धरणग्रस्त मुलांच्यात मी काम केलेलं आहे 2.5 वर्षे. त्यांचे अनुभव माझ्या पाठीशी होते. आणि मी लिहिलं 2008ला. 2003 पासून सातत्याने मी विचार करत होतो की हे आपल्याला काहीतरी करायला लागलं नाही. हे रिव्हर्स होणं काय, कॅनव्हास धरणाचा आहे, रानटी होण्याचा सगळा पराक्रम काय असू शकतो. पाळीवचं रानटी होणं हे जसं म्हैशीचं आहे तसं आनंद जोशी सांगतात प्रत्येक सजीवाच्या मेंदूमध्ये अशी एक गोष्ट आहे की आपण आदिवासात जाण्याची गोष्ट शाबूत ठेवलेली आहे. आपली आदिवासात जाण्याची गोष्ट शाबूत ठेवलेली आहे. ज्यावेळी कोरोना काळामध्ये ती गोष्ट बघितली आपण थोडीफार, पुढं कधी काय बघायला येईल सांगता येत नाही. म्हणजे ह्या पिढीच्या वाट्याला आपण काय ठेवलंय आपण सांगूच नाही आता. हे रिव्हर्स होणं जसं म्हैशीचं आहे तसं माणसाला रिव्हर्स व्हावं लागेल. ह्या सगळ्या भौतिक गोष्टीला सोडून द्यावं लागेल. इथले बाकीचे प्राणी जसे आहेत तसाच मी मानव प्राणी आहे हे इथल्या पृथ्वी तलावरच्या सगळ्या प्राण्यांना सांगावं लागेल आणि त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर जोडून घ्यावं लागेल. आणि हे प्रत्येक वेळी जसा माणूस उत्क्रांत होत आला डार्विनच्या सिद्धांतानं तसं तो नव उत्क्रांत होईल. आणि नव उत्क्रांतवादाची जी दिशा असेल ती दिशा अशी उलटी असेल आणि म्हणून ती रिंगाण आहे. ही गोष्ट ज्याला समजली तो ही धरणग्रस्तावरची कादंबरी असं बिलकुल म्हणणार नाही. जो कोण म्हणत असेल तर त्याला कादंबरी वाङ्मय प्रकार नावाची गोष्ट कळत नाही असं माझं थेट आणि स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे. आकाशाचा अर्थ केवढा तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. सरांनी या संदर्भात विस्तृत विवेचन केलं आणि असं सांगितलं की माझ्या कादंबरीची बीजं ही माझ्या सामाजिक पर्यावरणामध्ये मला सापडतात. मला असं आपल्याला विचारायचं आहे की रिंगाणच्या अनुषंगानं सर बोलले की ज्याला ही कादंबरी कळली नाही त्याला कादंबरी प्रकार कळला नाही. एकाच धरणग्रस्त या विषयावरती अनेकांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. अगदी विश्वास पाटलांच्यापासून इथं आपल्या श्रोत्यांच्यामध्ये उपस्थित असलेले कोकाटे सर आहेत की त्यांची भुईपाश नावाची कादंबरी आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे सर की या एकाच विषयाच्या अनुषंगानं इतक्या कादंबऱ्या येत असताना आपण लिहित असताना यामध्ये आपल्याला आव्हानात्मक असं वेगळं काय वाटलं? त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. तेच मला जे म्हणायचं आहे ते वेगळं होतं. ज्याने कोणी लिहिलंय त्यांना म्हणायचं एक होतं, पण मला म्हणायचं आहे वेगळं आहे. आणि मला जे म्हणायचं होतं त्याचंच मी उत्तर दिलं आहे मगाशी आता, की मला जे काय काय म्हणायचं होतं ह्यात आणि ते कुणाला तरी सापडलेलं आहे आणि ते प्रूफ आहे. ते तिने प्रूफ करून आणि ते त्यांनी वापरले संशोधनासाठी.
मला जे म्हणायचं आहे तो देवापा पाठीमागं ज्यावेळी जातो त्यावेळी तो ज्यावेळी कुठल्या अर्थानं चांगल्या की सिव्हिल सोसायटीमध्ये येतो त्यावेळी त्याला तो लंगोटा लावत असतो, तर त्या ठिकाणी त्याला कपडे घालणं देखील कसं तरीच वाटायला लागतं. आणि मग ज्यावेळी म्हैशीबरोबर संघर्ष करतो त्यावेळी म्हैशीवरच्या संघर्षामध्ये तो कपडे काढून एक टाकायला लागतो, कारण आपण ह्यांच्यासारखं व्हायला पाहिजे बनतो. आणि त्या देवापा शेवटचं विधान त्यातलं आहे की बरं झालं मला किमान ज्या म्हैशीबद्दल म्हणजे ज्या निसर्गाबद्दल वाद आहे तिथंच मला मरण आलं, ही गोष्ट बरी झाली असं म्हणतो तो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. पंचमहाभूतं आपण विसरून चालणार नाही. आपण कितीही प्रगत झालो तरी पंचमहाभूतातच आपल्याला विलीन व्हायचं आहे आणि पंचमहाभूतातच सगळं आपलं जगणं आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे मला एक जणांनी विचारलं, त्या झडझिंबडमधल्या तुमच्या सगळ्या बायका इतक्या शिव्या देतात त्या पावसाला, कसं काय शिव्या देतात? ज्याच्यावर प्रेम असतं त्यालाच फक्त आपण शिव्या देतो, त्याच्यावर दुसऱ्या कोणाला शिव्या देत नाही आपण. तुकाराम जेवढा विठ्ठलाला बोललाय तेवढा मी वेगळा शब्द, कुणाचा घास आहे एवढ्या शिव्या द्यायच्या आणि एवढं बोलायचा, कारण तुकाराम तेवढा प्रेम करत होता. बरोबर. आई आपल्या मुलाला जेवढी रागवती तेवढं शेजारची असणारी बाई किती रागवू शकते? नाही. तसं इथला पाऊस, इथला निसर्ग, इथल्या बायांना, इथल्या असणाऱ्या मुलींना, इथल्या निसर्गातल्या राहणाऱ्या, निसर्गाचा ताल ओळखून राहणाऱ्या सगळ्यांना तो आपला वाटतोय. म्हणून ऊन पडलं तरी उन्हाला बाया शिव्या देतात, पाऊस जास्त पडला तरी जास्त शिव्या देतात. आपल्याला पाहिजे तसा त्यानं लागावा असं शेतकरी म्हणत असतो, कारण शेतकरी त्याच्यावर प्रेम जास्त करत असतो. त्यातलं महत्त्वाचं ते आहे. मला हे नेहमी दिसत आलंय. इथल्या बाया कुणाकुणाशी बोलतात, म्हणजे अजय कांडर म्हणतो बाया पाण्याशी बोलतात, मी फक्त म्हणतो पाण्याशीच नाही, इथल्या पिकाशी बोलतात, इथल्या गुराशी बोलतात, इथल्या ढोराशी बोलतात, इथल्या पाखराशी बोलतात, पातीत खुरप्याशी बोलतात, तण काढताना तणाशी बोलतात, कशाशी बोलतात, ह्या सगळ्या बायका बोलतात. हे आपण ऐकतो, हे सगळं सभोवतीनं पडतं आपल्या कानावरती. म्हणून तुमची दृष्टी काय आहे, तुम्ही काय ठरवलंय, त्यातलं काय वेचायचं ठरवलंय ते घेतलं की मग तुम्ही तुमचा प्रवास करता. तुम्ही काय वेचलंय, हेनं काय वेचलं किंवा अमुकाने काय वेचल्यापेक्षा मला जे काय वेचायचं आहे ते माझं मी ठरवणार आहे आणि त्या पद्धतीनं माझी वाट असणार आहे आणि त्या पद्धतीनं मला जावं लागेल. गावठाणकार म्हणून आपली ख्याती अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेली आहे आणि रिंगणला अकादमी मिळाली आणि त्यानंतर आपण हे संपूर्ण भारतवर्षामध्ये सुपरिचित झालात. मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपण ज्या काही साहित्यकृती आतापर्यंत लिहिलेल्या आहेत, प्राधान्यानं कादंबऱ्या, आपल्याला कोणती साहित्यकृती अधिक जवळची वाटते? हे एखाद्या आई वडिलाला विचारलं ना तर ते प्रॉब्लेम जसा असतो तसाच आहे तो. म्हणजे आईला विचारलं तुला कुठलं मुलं आवडतंय आणि आता तरी 2च आहेत, परत प्रॉब्लेम, आणि ते समोर म्हणायचं परत प्रॉब्लेम. तसं ते आहे. त्यामुळं एखादी कलाकृती रिंगण एखाद्याला आवडते, मला आवडत नसेल कदाचित, एखाद्याला त्यातली झडझिंबड आवडते, एखाद्याला गावठाणच आवडते, तो भाग हे. मी असं म्हणतो की माझी येणारी कादंबरी आता मला आवडायला लागलेली आहे. हां, हे संपला, माझ्या दृष्टीने संपला विषय तो, माझ्या दृष्टीने विषय संपला तो. जे काय बनेल, काय वाचेल, नाही वाचेल, कोण घेईल, काही नाही घेईल, माझ्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे. कधी? रिंगांचा विषय माझ्या दृष्टीनं 2011ला फायनल झालं, संपला. 2017ला आली ती. आत्ता मला येणाऱ्या पुस्तकाची पृपत तपासताना त्याच्यावर प्रेम जास्त आहे माझं. त्याचं काय ते करायचं आहे, ते काय बघू आता. म्हणजे माझं येणारं पुस्तक आहे त्याची मी जोशी सर आणि म्हात्रे सर ही सगळी अतिशय इथं माणसात मी अर्पण पत्रिका फक्त मी सांगतो तिची. म्हणजे स्त्रियांच्याबद्दल ती कादंबरी किंवा त्या कथा बोलतील असं म्हणतोय मी. एक थीम आहे ती स्त्रियांच्या.
म्हणजे स्त्री मुक्ती चळवळ वगैरे शहरामध्ये असा शब्द सारखा वापरला जातो वगैरे, खेड्यातल्या मुक्त आहेत स्त्रिया, त्या काय बोलतात ते मला सांगायचं आहे. म्हणजे स्त्रिया खेड्यातली सगळ्या स्त्री मुक्त कुठल्या असेल ती, तर मला असं वाटते रोजगार करणारी स्त्री सगळ्यात मुक्त असते. सगळ्यात पिचलेली स्त्री कुठली असते? कुऱ्हाडे सर, सगळ्यात वरच्या दर्जातली जी स्त्री समजतो आपण, ती सगळ्यात प्रचंड मोठी प्रेशर खाली असते, कारण ती घोषात जगत असते. कायमपणा तिला पुढच्या सोप्याला याची देखील पंचायत होते, तिची खुसमट काय असेल. मला असं वाटतंय म्हणून आंधळ्या अंधारातली भैरी शांतता त्याची अर्पण पत्रिका असेल. आंधळ्या अंधारातली भैरी शांतता ही तिची अर्पण पत्रिका असेल, आणि तिचं नाव आहे त्या पुस्तकाचं आईबाईच्या नावानं. मला असं वाटतंय की या स्त्रिया काय जगतात, किती अस्सल जगतात, आणि कुठलाही मुलायजा न ठेवता आणि आपली कुटुंब व्यवस्था घट्ट पकडून हे काय काय करतात, काय काय जगतात, काय करतात, त्याबद्दलचं भाष्य ती सगळी कलाकृती करेल. मला वाटते ती मला आता आवडणारी गोष्ट आहे. बघू, ती कुणाला नाही आवडली तर चालेल, पण मला जोपर्यंत मी माझ्याकडून ते प्रकाशित होत नाही तोपर्यंत मला तीच आवडणार. सरांच्या रौंदाळा आणि झड जिंबड या कादंबऱ्यांचं कन्नडमध्ये भाषांतर झालं. रिंगाण कन्नडसह इंग्रजीतही गेली. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त होण्यापूर्वीच त्यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचाही पुरस्कार मिळाला. आता तर आईबाईच्या नावानं येते. मी फक्त एक त्रयस्थ वाचक या दृष्टिकोनातून सरांना प्रश्न विचारतो आहे. अनेकदा वाचत असताना बोलीभाषेचा गोडवा माझ्या कानालाही चांगलाच वाटतो, परंतु होतं काय, त्या बोलीभाषेतले काही शब्द हे कळत नाहीत, आणि त्यामुळं कादंबरीचा अवकाश जरी कळला तरी व्यक्तिरेखेतलं जे वेगळेपण आहे ते काही वेळा कळत नाही, विचार कळत नाही आहेत. मी बोलीभाषेचा दुस्वास करतो असं नाही, मला आवडतेच बोलीभाषा, परंतु पुस्तकांच्या शेवटी काही कादंबऱ्यांच्यामध्ये परिशिष्ट देऊन मग त्या शब्दांचे अर्थ सांगितले जातात. अर्थात जिथं तिथं संवादामध्ये ही भाषा येते आणि जिथं तिथं ते शब्द चपखल बसलेले असतात, योग्यही असतात, परंतु आपली कादंबरी किंवा आपले एखाद्या लेखकाचं पुस्तक, सरांच्या पुस्तकाचा साहित्य अकादमीनंतर सगळ्या भारतीय भाषामध्ये पण भाषांतर होईल, परंतु माझ्याच महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये किंवा खानदेशमध्ये किंवा इतर प्रभागामध्ये जात असताना हे पुस्तक बोलीभाषेत गेल्यानंतर तिथल्या माणसाला आपलंसं वाटत असेल का मला माहीत नाही, कारण मी तिकडं राहत नाही आहे. मी सरांच्या भागातलं असल्यामुळं मला ते माझंच पुस्तक वाटतं, मला माझी बोलीभाषा त्यात ऐकायला मिळते, पण असं त्या माणसांना होत असेल का, आणि नसेल तर प्रमाण भाषेत लिहिलं पाहिजे का, एवढाच प्रश्न आहे माझा. काय होतं, परत मी आता जनावरांच्या बद्दलचं उदाहरण देतो. म्हैशीचा पो पडतो, पो, आणि उचलून घेतात, त्याला चिकटून माती येते. तुम्ही जिथं पडलाय ना तिथली भाषा तुम्हाला अशी तुमच्याबरोबर येत असते. त्यामुळे होतं काय, हे तुम्ही असं काहीतरी करायला लागला तर अस्सल जगणं जे आहे त्यांचं तिथंपर्यंत तुम्ही नाही पोचू शकत. वाचकाला पोचवण्याच्या खटाटोपामध्ये तुम्हीच पोचायचं थांबता, आणि वाचकानुयायी व्हावू नये, वाचकाने थोडं कष्ट घ्यावं,
मी इंग्रजी वाचताना कष्ट घेतोय ना, मी हिंदी वाचताना कष्ट घेतोय ना, बरोबर, मी वऱ्हाडी वाचताना खानदेशी वाचताना कष्ट घेतोय ना. कादंबरी उद्धव शेळकेंची समजा प्रमाण भाषेत लिहिली असती तरी एवढी इफेक्टिव्ह झाली असती का? झाली नसती. पाचोळा नावाची कादंबरी रारम बोराडेंची समजा ती तिकडच्या भाषेत लिहिली नसती तर झाली असती का? आणि गोथाळा आनंद यादवांची आपल्याकडची ती जर त्या नारबाच्या भाषेत बोलली नसती. मी माझी भाषा बोलत नाही आहे, मी माझी पात्र आहे त्या पात्रांची भाषा बोलतोय. मला पात्रांना भाषा दुसरी चिकटवायची नाही आहे. इथल्या गुराढोरांची भाषा गुराढोरांच्या सारखीच पाहिजे, इथल्या मुंगीची भाषा मुंगीचीच असली पाहिजे, इथल्या पाण्याची भाषा पाण्याचीच असली पाहिजे. इथल्या निसर्गाचा जो ताल चाल जो आहे तीच भाषा त्यामध्ये आली पाहिजे. संशोधकांचं प्राध्यापकांचं काम आहे ते. प्राध्यापकांना जाधव सर सकाळपासून फोन करतायत, सगळ्यांचं काम आहे, यासाठीच सगळा आपला खटाटोप आहे. साने गुरुजी आंतरभारतीची संकल्पना मांडतायत आणि भाषांतर्गतची संकल्पना आमच्या प्राध्यापकांनी पगार घेऊन देखील सोडवू नये, ही खंत वाटायला नको आपल्याला? वाटायलाच पाहिजे ना. मुलांना कळतं तरी देखील मला कळना ही गोष्ट काय? मास्तर म्हणून माझी जबाबदारी आहे. मराठी, मी काळ्यामाळ्या भिंगोळ्यामध्ये मराठीचा शिक्षक आहे. तो मराठीचा शिक्षक इंग्रजीचा शिक्षक त्याला विचारतोय, तुम्ही मराठीचे इतके अर्थ घेतले, मी इंग्रजी म्हणजे किती घेऊ आता अर्थ? तुम्ही सगळ्या कवितेचा अर्थ प्रत्येक शब्दाचा घेतलाय, तुमचं पुस्तक जर दडवून ठेवलं तर तुम्हाला शिकवता येणार नाही. इतके अर्थ आपण मराठीत शोधतो. तो जरा बरा शिक्षक आहे, किमान शोधून शिकवतोय. नाहीतर वर्गामध्ये शिकवत असताना आत्मचरित्र आणि चरित्र याचा फरक माहीत नसलेली माणसं डॉक्टरेट आहेत. म्हणून मी त्या नादाला लागलो नाही. काय करावं आता? हे सगळंच काय फक्त सरकारनं बिघडवलेलं नाही आहे, सगळेच काय मुलांनी बिघडवलेलं नाही आहे. या कॅम्पसमध्ये मी थेट सांगतो, या कॅम्पसमध्ये जर 1000 प्राध्यापक 1000 शिक्षक असतील तर जाधव सरांना फोन कसा करावा लागतोय? औदुंबरचं साहित्य संमेलन बघण्यासाठी निक्कमवाडीतून वाघबिळवर येऊन वाघबिळवरून कोल्हापूर, कोल्हापुरातून आष्ट्यावरून तिकडून जाऊन रात्री 2 वाजता मी पोहोचणारा माणूस, मला आस होती म्हणून मला बोलवलं नव्हतं तिकडं. इथं दारात आणला साहित्यिक. पाण्यापर्यंत घोडं नेऊ शकतो हो, त्याच्या पलीकडे काय करणार? काहीही याचं वाटत नाही. इतकी संवेदनशीलता. त्याला ब्रेन रोट नावाचा शब्द वापरला जातो. ब्रेन रोट तो जर्मन मधला शब्द आहे. तो शब्द का वापरला जातो? या वर्षीचा तो अतिशय महत्त्वाचा शब्द म्हणून गौरव केलाय त्याचा. ह्याचा अर्थ काय? सडलेले मेंदू. सडलेले मेंदू आपण स्वतः निर्माण करायला लागलो. हे मेंदू जर असे राहिले तर आपल्या लायकीप्रमाणे उद्याचं पर्यावरण आपल्याला दिसेल, त्याच्या पलीकडे काय असणार नाही. आपल्या घरातच एकही पुस्तक नसेल, सगळीकडे आपण बघतो कुठंच पुस्तक नाही, चकचकीत घरं आपली. मला वाईट वाटतं चकचकीत घरं बघितले की. टिप टॉप अगदी पडदे बिडदे सगळं आहे. कपाटं कसली? कपड्यांची.
शिक्षकाचं भांडवल काय, प्राध्यापकाचं भांडवल काय असलं पाहिजे? बिन भांडवली कुठलाही धंदा नाही. माझं भांडवल पुस्तक आहे ना, मग माझ्या घरात 4 पुस्तकं नकोत? ही गोष्ट आपल्याकडची शोकांतिका आहे. 1000ची आवृत्ती खपायला जर 10 वर्ष लागत असतील, म्हणजे किरण नगरकर तरी सांगून मरून गेले, म्हणजे त्यांची तरी आवृत्ती संपली नाही आयुष्यात. ही काय अवस्था आपली? हे समृद्धीतलं दारिद्र्य आपण वाट्याला आणलंय. मी नेहमी मुलांच्या वयाचा होतो त्यावेळी असं मी म्हणतो, आमच्या पायात चप्पल नव्हतं, आम्हाला वर्षातून एकच ड्रेस मिळायचा, वही कधीतरी मिळायची. समासात लिहिल्यामुळं मार खालाय आपण. समासात लिहायचं नसतं हे माहीत नाही, पण वही वाचली पाहिजे म्हणून पानं आपण गोळा करून वही शिवून वापरत होतो. हे सगळं वापरत होतो कारण अभ्यासात पुढं असलं पाहिजे याची लाज वाटत होती. आता काही वस्तू एखादी नाही त्याची लाज वाटते. हे कुठून नेलं आपण? क्लास लावल्यानंतर वर्गात मला लाज वाटायची कुणाची तरी, बाबा आम्ही सगळी बघायचं. आता क्लास न लावलेल्याकडे बघतोय आपण, हेला क्लास लावलेला आहे म्हणून. हे रिव्हर्स होणंच आहे. हे विस्थापनच आहे आपलं, हे स्थलांतर आहे आपलं. लक्षात घ्या, हे स्थलांतर आपल्याला महागात पडणार आहे. म्हणून काल मुख्याध्यापकाला लेट आलं 12वीच्या एका विद्यार्थ्याला विचारलं, लेट आलं. मुख्याध्यापकाला गोळी घातली मुलानं आणि त्यांचीच मोटरसायकल घेऊन गेलोय मुलगा. काल बातमी आहे लोकमतला. ही हिंस्रता मी मगाशी म्हणलो ती पेरतोय आपण, लक्षात घ्या. ही परवडणारी नाही आपल्याला. आपण शिक्षणाविषयी सर जे भाष्य केलं त्याचं सामाजिक वास्तव आहे. मी एके ठिकाणी जोशी सर असं वाचलेलं आहे, PhDचा लॉंग फॉर्म, पायावर हाणला धोंडा. कारण सर PhDचं प्रस्थ आहे सध्या. काय कुठल्या विद्यापीठं, टोंगा विद्यापीठ आणि कुठलं विद्यापीठ, ₹1,00,000 द्या, ₹2,00,000 द्या आणि PhD मिळवा अशी खिरापत सुरू आहे. आणि सरांनी जसं सांगितलं तसंच सगळा जमाना हा रेडीमेड कापडाच्या दुकानासारखं आजचं शिक्षण चालू आहे. एक कवी असं म्हणतो की अभंगवाणीत ज्ञानेश्वरीचा आता कुठं काळ आहे. अहो, आमच्या डोक्यात टॉप 10ची गाणी आहेत. अभ्यासाला म्हणजे शिक्षकांना आणि मुलांनासुद्धा अभ्यासाला वेळ नाही, शॉर्टकटचा काळ आहे. आणि पुस्तकं बाजारात मिळत नाहीत, गाईडचा सुकाळ आहे. असो, निकाडे सरांनी जो प्रश्न विचारला त्याचा उपप्रश्न मी सरांना विचारणार आहे. आणि तो आमच्या वारणाकाठच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाथरपुंजला आमची ही वारणा नदी उगम पावते आणि तिथून पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये शाहूवाडी, पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा, आमचा हातकणंगले आणि पुन्हा हरिपूर संगमाजवळ ती कृष्णा नदीला जाऊन मिळते. आमच्या वारणा परिसरातली ही 66 गावं म्हणजे आमचा वारणा खोरा. आणि तुम्ही त्या परिसरामध्ये सर येत आहे. मला असं विचारायचं आहे की बोलीच्या अनुषंगाने सरांनी विचारलं आपल्याला, आपण प्रमाण भाषेत लिहावं का बोली भाषेत लिहावं, आणि त्याचं समर्पक उत्तरही आपण दिलं. वारणाकाठची बोली आणि म्हैशीच्या अनुषंगाने आपण लिहिलं आहे किंवा जनावरांच्या अनुषंगाने आपण बोलला. दांडका असेल, येसण असेल, मोहरका असेल, धारका असेल, बुडका असेल, ठेंगडा असेल, पो असेल, जी काही उदाहरणं आपण दिलीत, वारणाकाठच्या बोलीचं वेगळंच वैशिष्ट्य किंवा वेगळं स्वतंत्रपण आपल्या कादंबरीच्या अनुषंगाने आपण काय सांगू शकाल सर? ते मी सांगणं बरोबर नाही. एक लक्षात घ्या की प्रत्येक भागातली एक बोली असते, त्या बोलीची एक लय असते. मी असं म्हणतो की मी वारणाकाठचीच असं म्हणत नाही, तर कोल्हापूर
आपण कोल्हापूर जिल्ह्याची भाषा अगदी म्हणजे कागल वगैरे गडिंग्लज आणि चंदगड वगैरे इकडची बोली आपण जरा सोडूया, पण इकडची जर बघितलं, कारण तिकडच्या बोलीमध्ये तो चंदगडी बोलीचा एक संशोधनाचाच विषय नंदकुमार मोरेंनी मांडलेला आहे. इकडल्या स्त्रिया ज्या आहेत या स्त्रिया पुल्लिंगी बोलतात, जातो येतो असं म्हणतात. शिकलेली एखादी आता शिकलेली, आणि काय होतं की शिकलं का असं वाटतं की आपण जरा असं झालंय उच्चभ्रू झालंय असं, आणि मग जरा येतेच म्हणायला पाहिजे, आपण येतो कसं म्हणायचं वगैरे असं म्हणते. हा जो ठेका आहे, इथल्या बायका एक लय एक ताल घेऊन जे बोलतात, तो जो रिदम आहे त्यांच्या बोलण्यातला, ते जे काव्य आहे बोलण्यामध्ये त्यांच्यामध्ये काव्य आहे, ते कादंबरीमध्ये मला आणता आलं आहे. म्हणजे मसू पाटलांनी मला एक पत्र झड झिंबडबद्दल म्हात्रे सर लिहिले की झड झिंबड ही तुझी कादंबरी वाचली असली तरी ती मी कादंबरी कविता म्हणून वाचली, असं मसू पाटलांचं माझ्याकडे पत्र आहे. म्हणजे हे मी लिहित असताना नाही, म्हणून मी मगाशी म्हणलो की इथली पात्र जी बोलतायत ना, ती पात्रांची भाषा तुम्हाला अवगत करता आली पाहिजे, त्या पात्रात तुम्हाला उतरता आलं पाहिजे, तर तुमच्या ते जवळ येऊ शकेल. वरवर तरंगून चालणार नाही, त्या पात्रांच्या आत डोकावलं पाहिजे. एक पात्र निर्माण करताना अनेक हजार पात्रांचं एकत्र मिश्रण लेखक करत असतो. लेखक काय नुसतं एका पात्राबद्दल लिहित नाही. तो रामायणाचा आणि महाभारताचा काळ गेला, युधिष्ठिर म्हणजे असंच वागणार, आता नाही. आता युधिष्ठिरमध्ये दुर्योधन पण असेल आणि सगळीच असतील, म्हणजे रामामध्ये रावण पण असेल. म्हणजे क्षणाक्षणाला रावण अर्जुन अशी एकत्र येत असताना बघतोय आपण आता. त्याच देहामध्ये रावण पण असतो, अर्जुन पण असतो, श्रीकृष्ण पण असतो. ही सगळी जी एकाच देहात सगळी आहेत. महाभारतापेक्षा अवघड काळ आहे म्हात्रे सर आपल्याला आता, कारण हे सगळं पकडायचं कसं. जरी पकडायचा अवघड काळ असला तर चिमूटभर का असणं आपल्याला पकडता येते का, याच्यासाठी धडपड आपली मात्र असली पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो लेखकानं शेतकऱ्यांसारखं राहायचं. शेतकरी काय करतो, प्रत्येक वर्षी नांगरट करतोच, प्रत्येक वर्षी पेरणी करतोच. पाऊस पडो न पडो माझं काम नांगरायचं आहे. त्याला एकदा विचारलं पावसाची काय खात्री, तरी देखील तू नांगरतोयस. 12 वर्षे पाऊस पडलेला नव्हता तरी देखील तो नांगरत होता. तो म्हणला पाऊस नाही पडला तरी चालेल, पण माझ्या नांगरायची सवय मला मोडायची नाही आहे. नांगरण्याची सवय जर तुम्ही मोडली आणि समजा पाऊस पडला आणि नांगराची सवयच मोडलेली आहे, तर काय, हे फक्त तेवढ्यापुरतं मी लावत नाही. मार्क फुकट देण्यापासून सगळं फुकट देण्यापर्यंतचा जो काळ आहे ना, त्याला देखील हे लागू आहे, त्यालाही लागू आहे. आपण सगळ्या सवयी लावल्या. पुढच्या वर्षी प्रकाश पाटील येणार आहे, 20 मार्काला काहीतरी पास. कशाबद्दल? ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला लिहिता येत नाही म्हणून हा निर्णय घेतलाय का जास्त हुशार झाली म्हणून घेणार आहेत? काम न करता सगळ्या गोष्टी द्यायच्या अशी जी सवय लावलेली आहे आपण. म्हणून मी मगाशी म्हणतोय लोकमान्य टिळक आता असते तर काय म्हणले असते, सरकारचं डोकं ठिकाण्यावर नाही असं नाही, सरकारनं माणसांची डोकी ठिकाण्यावर ठेवलेली नाहीत असंच म्हणले असते आता. कारण तसंच म्हणायला पाहिजे. आता ही गोष्ट आता अशाच पद्धतीची झालेली आहे. आणि त्यांना कोणत्याही सत्तेला, कोणतीही सत्ता सांगतो तुम्हाला मी, कोणत्याही सत्तेला एक चांगला विश्वास आहे, स्मृतिभ्रंशाचा खेळ खेळतायत ते. स्मृतिभ्रंशाच्या गर्तेत काल सांगितलेलं आज तुम्ही लक्षात ठेवत नाही, हे पक्क त्या लोकांना माहीत आहे. त्यामुळं ह्या स्मृतिभ्रंशाच्या गर्तेत आपल्याला सगळ्यांना ढकलून देत आहेत. मीही माझ्या जागेवर तसा खेळ खेळतोय आणि कोणतरी त्या जागेवर खेळ खेळतंय. चेहरा दिसत नाही असे आपल्या समोरचे असणारे सगळे महाभारतातली पात्र आहेत.
चेहराच नाही, समोर चेहरा नाही, पण शत्रू आहे. चेहरा नसलेला शत्रू आहे. शत्रू पाकिस्तानात नाही, आता शत्रू शेजारी बसलेला आहे, आपल्या खुर्चीत बसलेला असतो. याच्यापेक्षा सांगतो शत्रू माझ्या आत आहे, हे आपल्याला शोधायला पाहिजे. लेखकानं पाकिस्तानाबद्दल बोलता बोलता हितपर्यंत असं आलं पाहिजे, माझ्या आत काय शत्रू आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून त्यानं आत्मसंवाद करायची गरज असते. म्हणजे स्वतःशी बोलायला लेखकानं अगोदर शिकलं पाहिजे, कवीनं शिकलं पाहिजे. जो लेखक, जो कवी स्वतःशी बोलेल तो चांगलं बोलतो आणि सत्य बोलतो. जो कमी बोलतो तो सत्य बोलतो. जे जास्त बोलतो त्याला खोटं बोलावं लागतं सारखं. आणि मग खोटं बोलण्याचा काळ असेल तर समजायचं ते जास्त बोलतंय म्हणजे खोटं बोलतंय, ते कमी बोलतंय खरं बोलतं. हे सामान्य गोष्ट आहे, जनरलायझेशन आहेच. पुढच्या दोन्ही कार्यक्रमांचे प्रमुख वक्ते उपस्थित हजर झालेले आहेत, इथं उपस्थित आहेत. त्यामुळं मी समारोपाकडे वळतो आहे. कालच्या समारंभामध्ये पाटील साहेब म्हणाले की मला अनेक प्रतिक्रिया आल्या, पण एक प्रतिक्रिया मात्र माझ्या मनाला लागून राहिली आणि ती अशी होती की तू पुरुष आहेस, तुला बायकांचं दुःख कळतंय. अशी जशी मसू पाटलांची तुम्ही प्रतिक्रिया सांगितली तशी अशी तुम्हाला वेगळी वाटलेली प्रतिक्रिया आणखी कोणती असेल तर त्याच्याबद्दल बोलावं. आता तसं खूप प्रतिक्रिया, आता 20-25 वर्षामध्ये खूप अशा गोष्टी आल्या मला सगळ्यात एका रिक्षात बसलेली प्रतिक्रिया सांगतो. रिक्षात मी बसून म्हणजे औरंगाबादमध्ये मी बोराडे सरांच्याकडे निघालो होतो आणि त्या रिक्षावाल्याला सांगत होतं की मला बोराडे सरांचं घर दाखव. तो रिक्षावाला म्हणाला की मला की तुम्ही काय करता. तर मी म्हटलं मी शिक्षक आहे. तर नाही, बोराडे सरांच्याकडे निघाला म्हणजे तुम्ही लेखक असणार. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. अरे एक रिक्षावालाही आपल्याला म्हणतो तुम्ही लेखक असणार. ज्याला माहीत असतं, ज्याला माहीत असावा असं आपल्याला वाटतं त्याला आपण माहीत नसतो. पण ज्याला कल्पनाच करत नाही आपण त्याला असं वाटणं, ही गोष्ट महत्त्वाची आहे आपल्या दृष्टिकोनातून. म्हणून मला नेहमी वाटतं लेखकानं, मी समोर बसलाय म्हणून सांगत नाही, म्हणजे मला असं नेहमी वाटत आलं आहे की लेखकानं शेवटी असलं पाहिजे, पाठीमागं आपलं बसलं पाहिजे. सभागृह सगळं दिसतं आपल्याला, तसा समाज आपल्याला सगळा दिसतो. आणि आपण बॅक बेंचर असलं की त्याचा उपयोग आपल्याला खूप होतो. म्हणजे मला स्वार्थ म्हणून सांगतो मी, मला उपयोग त्याचा जास्त होतो. लेखकानं नेता होऊन पाठीमागनं माणसं आणायची नसतात. लेखकानं पाठीमागं राहून पुढं तांडा घालवायचा असतो. लेखकानं त्या माणसांच्या कण्याला हात लावायचा आहे. नेता पुढं असेल आणि लेखक पाठीमागं असेल. मी समारोपाचा एक शेवटचा प्रश्न सरांना विचारतो. या सभागृहामध्ये 20% ज्येष्ठ आहेत आणि 80% आमचे बालकुमार आहेत. आणि जोशी सर, मी आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र साहित्य परिषद ही ज्येष्ठांसाठी काम करत असली तरी यातल्या अनेक सदस्य हे मराठी बालकुमार साहित्य सभा चालवतात. हां, आणि या ठिकाणी बालकुमारांची संख्या लक्षणीय आहे. तर मी सरांना असं विचारू इच्छितो की या आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणा परिसरामध्ये अनेक मंडळी आता लिहिती झालेल्या आहेत. कुणाचं 1 पुस्तक आलेलं आहे, कुणाचं 2 पुस्तक आलेलं आहे. ही मंडळी लेखन करतायत, ही मंडळी पुनर्लेखन करतायत, ही मंडळी प्रूफं वारंवार तपासतायत, पुन्हा पुन्हा लिहून त्या अधिक चकचकीत करायचा प्रयत्न करतायत. आणि त्यापुढं जाऊन मी असं सांगेन की आता यानंतर बालकुमारांचं सत्र आहे आणि मुलंही लिहिती झालेली आहेत. मुलं स्वतः कथा लिहायला लागलेली आहेत, मुलं कविता लिहायला लागलेली आहेत.
तर या सगळ्यांच्यासाठी यांच्यात उत्तम लेखक घडावा म्हणून आपण काय सल्ला द्याल? तो प्रश्न चांगला आहे, पण त्याचं पहिल्यांदा मी उत्तर दिलं आहे की मी लिहित नव्हतो बाबांनो 10वीपर्यंत, काय मी वाचतच नव्हतो, त्यामुळं तो प्रश्न. पण मी आता काय सांगतो, मी माझ्या कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये चाललेला एक उपक्रम सांगतो. तो उपक्रम तुम्हाला सगळ्यांना करता येईल की मी दररोज 25 मिनटं वाचनासाठी जोशी सर ठेवलेले आहेत. 10-20 हजार पुस्तकं आहेत मकाळे विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजला. दररोज आमचे 25 मिनटं वाचनाचे असतात. इथं माझे मित्र प्राध्यापक कांबळे सर पण आता मराठीचे आहेत इथं. म्हणजे आम्ही ते ठेवलेले आणि प्रत्येक आठवड्यातून एका पुस्तकावर मुलांनीच बोलायचं असा उपक्रम 2012 आज तागायत चालू आहे. मुलांनीच बोलायचं. आणि ज्या दिवशी असं वाटेल की जे बोलणारी मुलगी किंवा मुलगा आलेला नाही त्या दिवशी कोणत्याही प्राध्यापकांना बोलायचं. आणि ज्या दिवशी प्राध्यापकाला पण वाटेल असं कोण बोलणार नाही त्या दिवशी मी बोलायचं. पण बोलायचंच त्या दिवशी. प्रत्येक शुक्रवारी अर्धा तास काही पुस्तकावर बोलायचं. असं ही गोष्ट आपण आपल्या आपल्या पातळीवरती आपण करू शकतो. आपल्या आपल्या प्रशासनामध्ये ती करू शकतो. आणि मुलांनी निबंध लिहायला सांगितला. समजा पावसावरचा निबंध लिहायला लागलाय, तुम्ही तुमच्या घरावरचा पाऊस कसा पडतो ते लिहा. तुम्ही नवनीतमधला गाईडमधला निबंध लिहू नका. किंवा शिक्षकांच्याकडे जाऊन विचारून मी कसा लिहू मला सांगा असं करू नका. कोणही भाषण लिहून देत असेल तर लिहून घेऊ नका. मला जे वाटतंय ते मी भाषण करेन. या वयात मला जे सुचतंय ते मी सुचेल मला. कारण हे वय क्रिएटिव्हिटीचं वय असतं. या वयामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी असते आणि समाज आणि शाळा क्रिएटिव्हिटी मारण्याचं काम करतायत. त्यातून मुलांना वाचा. कारण चित्रकलेचे तास आपले बंद असतात, ग्राउंड आपलं बंद असतं, खेळाचे आपलं सगळं बंद करून टाकलं आहे आणि आपल्याकडं फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा आहे. अशामध्ये कोणीही संशोधक वगैरे होणार नाही, सगळे कारकून होणार आपले. आणि कारकुनांची जमात ब्रिटिशांनी त्यावेळा सांगितली होती, ती जमात फोपावेल आपल्याकडं. कोण लेखक कलावंत कोण होणार नाही तयार. लेखक कलावंत ज्या समाजामध्ये नाही त्या समाजाचं स्वास्थ्य कायमपणे हरवलेलं असेल. समाजाचं स्वास्थ्य राखायचं असेल तर पुस्तकच राखू शकतात. आपलं स्वास्थ्य राखायचं असेल तर पुस्तकच राखू शकतात. म्हणून पुस्तकांना जवळ करायला पाहिजे, पुस्तकांच्या जवळ जायला पाहिजे. आणि पुस्तकांना जवळ जाण्याचं काम तुम्हाला शिक्षक तुमचे आईवडील करू शकतात. तुमच्या आईवडिलांना सांगा, तुम्ही जेवढं जेवढं केलं नाही तेवढं मला करायला लावू नका. तुम्हाला जे जमलं नाही ते मी करावं अशी जी तुमची अपेक्षा आहे ती फोल ठरवा. मला कलेक्टर होता आलं नाही तू कलेक्टर हो, हा काय 7-12 नाही आहे की त्याच्या नावावर करायचं. मला जे होता येईल तेच व्हावं, मला जे करता येईल तेच करावं. मला चित्र काढता येतील चित्र काढावं, मला गाणं म्हणता येईल तर गाणं म्हणावं, मला झाडावर चढता येईल तर झाडावर चढावं. आम्ही शाळेच्या वाटेला सगळं धंदे केले म्हणून मी लिहिता झालो असं मी सांगतो का? शाळेच्या वाटेला आम्ही दगड मारत होतो. बुरजावर दगड गेला पाहिजे 5वीच्या मुलाचा. आमच्यात गट असायचा. 5वीच्या मुलाचा दगड कसा जाईल, 10वीच्या मुलात जायचा. जोशी सर ती गोष्ट 5वीतली मला रिंगाण लिहिताना उपयोगी ठरली. कारण तो देवापा दगड मारतो झाडावरती, म्हणतो माझी ताकद संपली म्हैशीच्या पुढं, काय कशी ताकद माझ्याकडे आहे का नाही काय बघू आता. तो दगड घेतो आणि झाडावर मारतो. झाडावर गेल्यानंतर समजतो आणि म्हैशीला सांगतो हाय माझ्यात अजून ताकद. हे मी 5वीत बघितलेलं आहे. आता 5वीतलं मी वयाच्या 50व्या वर्षी लिहितोय. त्यामुळे लहानपणी केलेल्या गोष्टी 10वीपर्यंत इतकं चांगलं समृद्ध जगायचं. तुम्ही समृद्ध कुठल्या अर्थानं, खाण्यापिण्याच्या अर्थानं म्हणत नाही मी, कपड्यांच्या अर्थानं म्हणत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा वात्रेपणा करण्याच्या गोष्टी म्हणतो. तेच तुम्ही जेवढं कराल तेवढी तुमच्यातली क्रिएटिव्हिटी जागा राहील आणि डेटा जमावेल. तुमच्याकडे डेटा काहीच नाही आहे. डेटा काय, सकाळी आई उठवते क्लासला पाठवते, आले की जेवाय वाढते परत क्लासला पाठवते, परत आले की अभ्यास करायला होते, झोप म्हणते. तिनं झोप म्हटलं तर झोपायचं आणि तिनं उठ म्हटलं तर उठायचं. कुठली क्रिएटिव्हिटी राहील आपली? ही क्रिएटिव्हिटी पालकांची जागृती करायला पाहिजे पाटील सर. पालकांना ह्यातून बाजूला काढायला पाहिजे. आणि शाळा अशा जे झालेल्या आहेत त्या शाळा सगळ्या अशा हे करायला पाहिजेत.
कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करायला लागलोय आपण. हे आजचं दिसत नाही. आज आपण वृद्धाश्रमाची संख्या, ही मुलं आपल्याला सगळ्यांना वृद्धाश्रममध्ये टाकणार आहेत, कारण त्यांना आपण टाकलंय ना कुठेतरी. त्यांच्या मनामध्ये आजही ते आहे डोक्यात. 5वीच्या मुलाच्या डोक्यात येते मला आईवडिलांनी लांब टाकले. बघूया, माझं लग्न झालं की पहिली स्थलांतर विस्थापन ह्याचं. जपानी कथा एक आपण बघतो, ती जपानी कथा आहे. ते आजोबाला नेहमी फाटक्या तुटलेल्या बशीमध्ये चहा देत आहेत, आणि एक दिवशी वडील येतात घरी आणि मुलगा बशी फुटलेली जपून ठेवतो. अरे का ठेवलीस? तुमच्यासाठी आहे म्हणून सांगतो मुलगा, कारण तुम्ही आजोबांना देताय ना, मग तुम्ही म्हातार झाल्यानंतर तुमच्यासाठी ही बशी आहे, ही बशी तुमच्यासाठी. ही संस्कार आपण करतोय, आपल्या कृतीतून संस्कार जास्त करतो, आणि कृती आपल्या सगळ्या वाईट चाललेल्या आहेत असं माझं ठाम मत आहे. ह्या शाळेतल्या असणाऱ्या कृती मोकळं असलं पाहिजे. मोकळं असेल तर सुचल काहीतरी. त्यांचा मेंदूच ठेवत नाही रे काम आपण, तो नासवून टाकला आहे आपण मेंदू, तो आपल्याला शाबूत ठेवायला पाहिजे. हां सर, शेवटचा प्रश्न. थोडासा वेगळा प्रश्न असा की तुमच्या सगळ्या कादंबऱ्या किंवा सगळं मेजर लिखाण आहे ते मौजेसारख्या प्रकाशनातून आलं आहे. जेव्हा पहिल्यांदा वाचलं तुमचं तेव्हा असा धक्का आम्हाला असा होता की त्याच्या अगोदर गौरी देशपांडे, रत्नाकर पटवर्धन आणि ही सगळी मंडळी, कधी सोनटक्के, G.A. कुलकर्णी, हे सगळं आम्ही वाचत होतो तिकडे. मला असं सतत वाटतं तुमचं लिखाण वाचल्यावर की काही असे प्रमाण भाषेत लिहिणारे जे लेखक आहेत ज्यांचं लिखाण मात्र गोळीबंद आहे. म्हणजे मला नेहमी असं हल्ली वाटते की आपल्या श्रीनिवास कुलकर्ण्यांनी जे लिहिले ते प्रमाण भाषेत असलं तरी तुमची आणि त्यांची जातकुळी एक आहे. कारण ज्या पद्धतीनं ते सगळं असं अंगावर येतं, असं ती स्टाईल किंवा शैली एक आहे, भाषा वेगळी आहे फक्त असं. तर मला सतत असं हल्ली वाटतं की हे जे प्रमाण भाषेतले बरेच लेखक, जे आता तू म्हणतो की तू ग्रेस पण वाचतोस आणि अजय कांडर पण वाचतोस आणि सगळंच वाचत असेल तू, तर यांचे असे प्रभाव टाकणारे जे लेखक आहेत ते कोण आहेत तुझे? म्हणजे नक्कीच वाटणार काय काय की माझ्यावर प्रभाव टाकणं म्हणजे तुला आवडतात ते वाचायला. कारण गोळीबंद इतकं असं त्यांचं लिखाण असतं की वाटतं की हे असं अशा पद्धतीनं माझ्या भाषेत लिहीन, माझा अनुभव लिहीन, पण हे असं आलं. म्हणजे तेंडुलकरांचं फार आवडतं तू म्हणतो ते वाक्य आहे की मी कधीच माझं लिहित नाही, पात्र मला सांगतात काय वाक्य म्हणायचं ते. तर त्या पद्धतीनं तेंडुलकरांचं लिखाणसुद्धा असं गोळीबंद लिखाण एकदम असतं, गोळीबंद वाक्य एकदम असतात. तर हे सगळं कुठल्या तरी एका प्रभावातून किंवा काय म्हणतो आपण वाचल्यावर लक्षात आलं असेल की हे जरा हे माझ्या पद्धतीचं आहे. असे कोण लेखक आहेत? नाही, आता असे लेखक आपल्याला सांगतात, म्हणजे एक शब्दामध्ये देखील कोसलामध्ये आपल्याला एका शब्दाचं वाक्य मिळतं आपल्याला. विशेषतः लीळाचरित्रामध्ये ही गोष्ट खूप आहे. लीळाचरित्रामध्ये महानुभाव आपण बघतो, लीळाचरित्रामध्ये अशा लीळा खूप आहेत की एकच शब्द वाक्य आहे. हां, म्हणजे मला दिल्लीमध्ये एक जणानं विचारलं लीळाचरित्राचा प्रभाव तुझ्यावर आहे का? म्हटलं मी वाचलं आहे. तर तशी भाषा इतकी गोळीबंद. मला नेहमी असं वाटतं की आपण दही असतं, दही घुसळण करावी, ताक फेकून द्यावं आणि लोणी आपण ठेवावं आणि वाचकाला त्याचं तूपच मिळलं पाहिजे, तूप मिळालं पाहिजे वाचकाला. त्यामुळे इतकं ते सातत्यानं मी काम करतो. मात्र म्हणजे मी तुम्हाला सांगू काय, म्हणजे निकाडे सर माझ्याकडे आता आलेले आहेत. मी राऊंदाळा कादंबरी 300-350 पानांची आहे. मी आता काळ्या माळ्या 450 पानांची आहे. मी 11 वेळा, 10 वेळा, 8 वेळा लिहितो. मला ते काम करायचं आहे. आणि मग वाक्य काढून टाकणं, कापून टाकणं, त्यातलं संपवून टाकणं, त्याला म्हणजे त्याच्या प्रेमात नाही पडायचं. ते कठोर अशी चिकित्सा आपणच करायची. म्हणजे आपण समाजाची चिकित्सा लेखक करतो, पण आपल्या लेखनाची स्वतःची चिकित्सा स्वतः करता आली पाहिजे लेखकाला, आणि मग ते आपण पाठवायचं. म्हणजे प्रभाव टाकणारे खूप आहेत. म्हणजे आनंद यादव असतील, बोराडे असतील, भास्कर चंदनशिव असतील, गवस असतील, ही सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची लोकं लिहिणारी होती. कादंबरी वाङ्मय प्रकार मला खूप आवडतो, कारण सुरुवात करायला एकदा केली की बरेच दिवस जातात. सुरुवातीचा टेन्शन नसतं आपल्याला. कथेमध्ये मात्र प्रत्येक कथेला सुरुवातीला टेन्शन येतं आपल्याला की सुरुवातच कशी करायची, हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं कदाचित ते झालं असेल. आणि हे गोळीबंद
परत बाया बोलतात गोळीबंद. हां, एका शब्दामध्ये. म्हणजे मी असं गावाकडं गेलो की ह्या बायकांच्या भाषा ऐकतो कधी कधी, किंवा आता मी राहतो त्या परिसरातल्या बायका, म्हणजे ती एक बाई अशी बोलते एखाद्या माणसाला की तुझा मी गारा करील. आता गारा करील हा शब्द नुसता इतका वाटला तर त्याच्या खूप प्रक्रिया आहे. शेण असतं, तो शेण आणायचं, ते कालवायचं, त्यात कोंडा घालायचा, तो गारा करायचा आणि मग थापील. ती बाई सरळ म्हणते ना तुझा गारा करून थापील. ते त्यालाही कळतं आणि मलाही कळतं काय नेमकं आहे. हा, इतकं सगळं वर्णन करायला 2 पानं घालवायची नाहीत. मी गारा करून थापीन एवढंच लिहिल. ते वाचकाने शोधायचं आहे बाबा काय गारा केला बघूया आता. हे म्हणून ते गोळीबंद असेल कदाचित. मुलाखतीचा समारोप करूया आपण. सरांनी मुलांच्यासाठी खूप छान अशा प्रकारचं उद्बोधन केलं. तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे हेही सांगितलं. त्यातलं मला गवसलेलं मर्म मी सांगतो आणि मुलाखत संपवतो. मुलांनी नीट ऐकायचं. ताट बसा जरा. सरांनी जे सांगितलं, पालक, शिक्षक, संस्थापक, कुलसचिव, विद्यार्थी आणि सगळे या ठिकाणी कार्यकारिणी सदस्य, आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया की याचा आउटपुट काय या मुलाखतीचं. ही पाठीमागली पोरं आहेत, ही आपली प्रॉपर्टी आहे सर. माझ्या पाठोपाठ मुलांनी म्हणायचं आहे, तुम्हाला समृद्ध जगायचं असेल तर खेळाच्या वेळेला खेळ, खेळाच्या वेळेला काय करणार तुम्ही, अभ्यासाच्या वेळेला अभ्यास, अभ्यासाच्या वेळेला काय करणार, आणि दंग्याच्या वेळेला दंगा, दंग्याच्या वेळेला काय करणार. आपल्याला समृद्ध व्हायचं असेल, आजच्या अनुभव पुढे तुम्ही लेखक होणार आहात, तुम्ही कवी होणार आहात. सरांना जसा 7वी 8वीचा अनुभव आत्ता उपयोगाला आला, तसं तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर खेळाच्या वेळेला खेळ, अभ्यासाच्या वेळेला अभ्यास आणि दंग्याच्या वेळेला दंगा, या त्रिसूत्रीनं आपण जगूया. सर खूप छान पद्धतीनं आमच्याशी संवादित झाले. याबद्दल निकाडे सरांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सरांना धन्यवाद देतो आणि पुढील सूत्रसंचालकांच्याकडे देतो. धन्यवाद सर. या प्रकट मुलाखतीमध्ये आपल्या वारणा बाजार या ग्राहक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय सुभाष देसाई काका या ठिकाणी उपस्थित झालेत. आपणा सर्वांच्या वतीनं आदरणीय देसाई सरांचा स्वागत आणि सत्कार बोरचाटी सरांनी करावा असं त्यांना मी विनंती करतो.